येत्याची नवमी एकत्रवा वर्धापती येत्या 25 डिसेंबर 2025 रोजी संपन्न होत आहे. येत्याची नवमीच्या वर्धापतीनिमित्त आम्ही काय काय कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती येत्याची नवमीचे प्रगती विकास करते मुद्दे समितीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दादा गायकवाड आपल्याला देणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी गुजरात समितीच्या वतीनं आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. नमो बुद्धाय. सर्व पत्रकार बांधवांचे मनपूर्वक स्वागत. आपण आमच्या विनंतीला मान देऊन पत्रकार परिषदेला हजर त्याबद्दल मी प्रथम सर्वांचे आभार मानतो. आता ऐतिहासिक धम्मभूमी देवरोडचा 71वा वर्धापन दिन आपण साजरा करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही जे भरगच्च कार्यक्रम आयोजित केलेले आहेत ते कार्यक्रम मी आपणासमोर मांडत आहे. 21 डिसेंबरपासून धम्मभूमी फेस्टिवलचा कार्यक्रम सुरू होत आहे. 21 डिसेंबर ते 24 डिसेंबर पूर्णपणे धम्मभूमी फेस्टिवलचे कार्यक्रम असतील. त्याची संपूर्ण जबाबदारी बुधवार कृती समितीचे अष्टप्रधान मंडळ यांनी राहुल खांडेकर यांच्यावर सोपवलेली आहे आणि त्यांनी उत्कृष्टरित्या नियोजन केलेले आहे. तर 21 तारखेला प्रथम इथे 22 प्रतिज्ञा पाठांतराची स्पर्धा होणार आहे आणि त्याच्यामध्ये बालगटासाठी प्रथम क्रमांकाला 3,000 रुपये पारितोषिक आहे, द्वितीय क्रमांक 2,000, तृतीय क्रमांक 1,000 असे त्यांना बक्षिसे ठेवण्यात आलेले आहेत. खुल्या गटातील जे सहभाग घेतील त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. बाल गटासाठी चित्र रंगवण्याची स्पर्धा ठेवलेली आहे. बुद्ध, शिवा, फुले, शाहू आंबेडकर यांची चित्र त्यांना रंगवायला दिली जातील आणि ते रंगवतील. त्यातून जे उत्कृष्ट असते त्यांना आपण बक्षिसे देणार आहोत. पहिल्या गटासाठी बाल गटासाठी 1,000 रुपये, दुसऱ्या गटासाठी 700 रुपये आणि तृतीय क्रमांक आहे 500 रुपये. त्यानंतर प्रबुद्ध निबंध स्पर्धा आपण इथंच घेणार आहोत. तर ऑनलाईन बऱ्याचदा म्हणजे कोण लिहितं काय करतं काय कळत नाही. म्हणजे जे स्पर्धेत भाग घेणार त्यांना इथं बोलावून त्यांच्याकडूनच आपण हे निबंध लिहून घेणार आहोत. तर ती जी निबंध स्पर्धा आहे प्रबुद्ध निबंध स्पर्धा त्याचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महास्वप्न, ऐतिहासिक धम्मभूमी आणि आजचे आव्हान. यासाठी म्हणजे बालगटाचा पहिला नंबर आहे म्हणजे पहिल्या नंबराला 3,000 रुपये, द्वितीय नंबराला 2,000 आणि तृतीयला 1,000 असे आपण ठेवलेले आहे. दिनांक 22 डिसेंबर 2025ला बहुजन महानायक व महानायिका यांच्या जीवनावर आधारित एक पात्र नाट्य स्पर्धा ठेवलेली आहे. बालगटासाठी प्रथम क्रमांकाला 3,000, द्वितीयला 2,000, तृतीयला 1,000 असेल आणि स्मृतिचिन्ह या सगळ्यांना देण्यात येणार आहे. 23 डिसेंबर महिलांनी मुलीवर धम्मसंस्कार कसे करावे हा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यासाठी बालगटासाठी 1,000, द्वितीयासाठी 700 आणि तृतीयसाठी 500 रुपये पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. त्याच रात्री प्रबुद्ध कवी संमेलनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. हृदय मानव अशोक, जितेन सोनवणे, सागर काकडे, रवी कांबळे, संभाजी शिंदे, प्रवीण वानखेडे, सुभाष गवळी, कविता काळे, किरण प्रकाश, सागर वाघमारे, विकी कांबळे, सचिन आवाडे आणि याचे निमंत्रक असतात बापूसाहेब गायकवाड. या कवी संमेलनाचे अध्यक्ष असतील डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड. 24 डिसेंबरला राज्यस्तरीय भीमशाहीर गायन स्पर्धा ठेवणार आहोत आणि मागच्या वर्षी ती फारच लोकप्रिय ठरलेली आहे. आता यावेळेस महाराष्ट्रातून मोठे मोठे नाववाले भीमशाहीर गायनासाठी येणार आहे. तर त्यांचा प्रथम क्रमांकसाठी 25,000 पारितोषिक आहे, द्वितीयसाठी 15,000 आहे आणि तृतीयसाठी 10,000 आहे.
तसंच प्रबुद्ध भीमशाहीर यांना विशेष बक्षीस रुपये 5,000, प्रबुद्ध स्वरचित रचना गीत रुपये 5,000, प्रबुद्ध वादक 5,000, प्रबुद्ध प्रेक्षकांनी निवडलेला लोकप्रिय गायक 5,000, पुणे जिल्ह्यातील संघासाठी 500 रुपये फी, बाहेरील जिल्ह्यासाठी 100 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे. यानंतर हे सर्व करणारे जे आहेत धर्मपाल पंतरपाळे, उपाध्यक्ष बुधवारपती समिती सुरेश भाऊ गायकवाड, आधारस्तंभ ऐतिहासिक दमोमी दीपक भालेराव, पुणे जिल्हा अध्यक्ष आहेत. त्यानंतर आमच्या निमंत्रितांची नावं वगैरे आहेत. 25 डिसेंबरला नेहमीप्रमाणे सकाळी 8 वाजता बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पार्पण केले जाईल, पुष्पमाला आणि बुद्धाला बुद्धरूपास पुष्पांजली अर्पण करण्यात येईल. हस्ते संगीता नाणे वाघमारे व अशोक वाघमारे. त्यानंतर विदर्भ भीमसैनिकांचे स्वागत आणि सामुदायिक वंदना झाली की 8:30 वाजता विदर्भीय भीमसैनिकांची महारॅली धम्म रॅली होणार आहे. त्याचं नेतृत्व संगपाल शिरसाट जे विदर्भ धम्म सुरक्षा समितीचे अध्यक्ष आहेत ते नेतृत्व करणार आहे. सकाळी 9 वाजता धम्म ध्वजारोहण केले जाईल. ते धम्मभूमीचे मार्गदर्शक भीमशाहीर हिरापुत्र भावारगुजी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर या सगळ्या कार्यक्रमाच्या स्वागताचे स्वतः टेक्सास गायकवाड, अध्यक्ष प्रबुद्ध रत्न प्रबुद्ध साठे, उल्गेश चिलवादी निमंत्रक, सन्मानित किरण अल्लाठी निमंत्रक असणार आहे. महाबुद्ध वंदना सकाळी 9:30 वाजता होईल. त्यानंतर 10 वाजता विदर्भातील भीमसैनिकांची धम्मभूमीला मानवंदना. सकाळी 11 ते 3:30 पर्यंत महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ती आंदोलन समर्थन परिषद घेतलेली आहे. त्यासाठी प्रमुख वक्ते आहे याचे उद्घाटक आहेत वंदनीय बनते विनाचार्य, अध्यक्ष आहेत प्रबुद्ध रत्न साठे आणि प्रमुख वक्ते आहेत माननीय GS नरसिंगे सर, डॉक्टर विलास खरात, माजी आमदार लक्ष्मण माने, पैगंबर शेख, विनोद राऊत हे पत्रकार आहेत, मिलिंद तायडे, योगेश राऊत, राजेंद्र भालशंकर, ॲडव्होकेट वैशाली झालटे मॅडम, माननीय रघुराम आंबेडकर. सायंकाळी 4 वाजता धम्म दीक्षा समारंभ व 22 प्रतिज्ञा कार्यक्रम होईल. ते वंदनीय बनते विनाचार्य यांच्या हस्ते. त्यानंतर पुरस्कार सोहळा होणार आहे. पुरस्कारामध्ये आम्ही प्रबुद्ध रत्न पुरस्कार हे माननीय खासदार राजाराम साहेब यांना देत आहोत. ते बहुजन समाज पार्टीचे प्रभारी आहेत. त्यानंतर आनंद शिंदे यांना आम्ही गान सम्राट हा पुरस्कार जाहीर केलेला आहे. ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांना न्यायरत्न पुरस्कार जाहीर केलेला आहे. माननीय संजय आवटे यांना वृत्तरत्न पुरस्कार, डॉक्टर सुभाष खंडारे यांना प्रबुद्ध साहित्य रत्न पुरस्कार, श्रीवश्री क्रांतीरत्न सतीश काळे यांना क्रांतीरत्न पुरस्कार, शिवश्री उत्तमराव कामटे यांना समाजरत्न पुरस्कार, ज्वाली मोरे यांना धम्मरत्न पुरस्कार, प्रभाकर दादा कवडे, विजय तुकाराम गायकवाड, भीमराव सोनवणे यांना भीमरत्न पुरस्कार, प्रज्ञा गवळी सोनवणे यांना भीमरत्न पुरस्कार आणि अमोल ठोकळे यांना उद्योगरत्न पुरस्कार देण्यात येत आहे. सायंकाळी प्रबुद्ध साहित्य रत्न डॉक्टर सुभाष खंडारे यांना देण्यात येणार आहे. आणि सायंकाळी सीमा पाटील आणि ज्वाली मोरे यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. वी द पीपल. वी द पीपल, सीमा पाटील व ज्वाली मोरे यांचा कार्यक्रम होणार. त्याच्या अगोदर एक पात्रीय नाट्य मैं बुद्ध गया बोल रही हूँ हे संजय सायरे, अध्यक्ष प्रबुद्ध रंगभूमी विदर्भ हे सादर करणार आहे. आणि यांचा जो सीमा पाटील यांचा कार्यक्रम संपल्यानंतर मग हा कार्यक्रम म्हणजे ऐतिहासिक धम्मच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम संपुष्ट होईल. असं मी आपल्यासमोर हे सगळं वाचून दाखवलेलं आहे. इतके भरगच्च कार्यक्रम आपण 21 डिसेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत ठेवलेले आहेत. तर मी आपल्याद्वारे सगळ्या बौद्ध बांधवांना आणि बहुजन बांधवांना आग्रहाची विनंती करतो की 21 डिसेंबरपासून
इथं विविध कार्यक्रमांना हजेरी लावून त्यांनी सुद्धा सहभागी व्हावं आणि चांगले चांगले संदेश घेऊन जावेत. आणि 25 डिसेंबरला ज्या लोकांनी म्हणजे महार जाती जन्म घेतला पण त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली नाही, त्यांना मी आवाहन करतो की जोपर्यंत तुम्ही दीक्षा घेत नाही तोपर्यंत तुम्ही बौद्ध होणार नाही. पण त्यांनी इथं बौद्ध धर्माची दीक्षा घ्यावी. मराठा बांधव आहेत, काय ब्राह्मण बांधव आहेत, ओबीसी आहेत, मातंग आहेत, चर्मकार आहेत, ते सुद्धा इथं त्या दिवशी धम्मदीक्षा घेणार आहेत. तर ज्यांना घ्यायची ज्याने नावं नोंदवली नाहीत अशाने सुद्धा बौद्ध धम्मदीक्षा घेण्यासाठी इथं उपस्थित राहायची विनंती करतो. आणि मी आपल्या सर्वांचे पुन्हा आभार मानून आपली रजा घेतो. जय शिवराय, जय ज्योती, जय.